दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या उपवासाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत क्रमांक 2. आजची मिसा पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी अर्पण होत आहे. स्वर्गवासी आंजीबाई व फेलू दमेल, स्वर्गवासी रोजीबाई व लुईस लोबो, स्वर्गवासी विक्टर सायमन डिसोजा, स्वर्गवासी सिल्वेस्टर बेंजामिन कोरिया, स्वर्गवासी गेगरी जॉन फर्नांडिस. स्त्रियांच्या सोडालिटीच्या हेतूसाठी 75व्या वाढदिवसानिमित्ताने देवाचे आभार. पीटर दानियल डिमेलो. वाढदिवसानिमित्ताने देवाचे आभार. तसेच आज वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी व जे आजारी आहेत त्यांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा म्हणून प्रार्थना करूया. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. आज आपण संत इग्नेशियस अँटिऑक ह्याचा सोहळा साजरा करीत आहोत. पहिल्या शतकामध्ये संत इग्नेशियसने ख्रिस्तासाठी रक्त सांडलं, ख्रिस्ताला स्वीकारलं. आपण सुद्धा ख्रिस्ती आहोत आणि ख्रिस्ती म्हणून ख्रिस्ताला नाकारण्यापेक्षा ख्रिस्ताला स्वीकारावं आणि ती कृपा आपल्याला मिळावी म्हणून या पवित्र मिसाच्या रहस्यात आपण आपल्या जीवनाचा आढावा घेऊया. केलेल्या पापांबद्दल पश्चातापी अंतकरणाने प्रभूकडे क्षमा मागूया. सर्वांनी एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ
व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने ऐगेने मी फार पाप केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व सामर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व सामर्थ्य व नित्यजीवी परमेश्वरा, ख्रिस्तासाठी प्राण अर्पण करणाऱ्या धर्मवीरांच्या साक्षीने तू ख्रिस्त सभेला महानता दिलीस. अंतियोकच्या संत इग्नेशियसला तुझ्या कृपादानामुळे शाश्वत जीवनाचे वैभव मिळाले. त्याच्या विजयप्राप्तीमुळे तुझ्या कृपेचे आम्हाला सदैव वरदान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पॉलचे एफिसिकरास पत्र ह्यातून घेतलेले आजचे पहिले वाचन. तुमच्या ठायी असलेल्या प्रभू येशू ख्रिस्तावरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनासंबंधाने तुम्ही व्यक्त केलेली प्रीती ह्याविषयी ऐकून मीही तुम्हासाठी आभार मानण्यास खंड पडू देत नसतो. मी आपल्या प्रार्थनामध्ये तुमची आठवण करून मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता ह्याने तुम्हाला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा आणि प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. त्यामुळे तुमचे अंतर्चक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनामध्ये त्याने दिलेल्या वचनाचा वैभवाची समृद्धी केवढी आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याने अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यांतून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, मालकी, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या त्या सर्वाहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वावर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. ही मंडळी हेच त्याचे शरीर. प्रभूचा हा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. आपल्या हातच्या कलाकृतीवर तू तुझ्या पुत्राला सत्ता दिली आहेस. आपल्या हातच्या कलाकृतींवर तू तुझ्या पुत्राला सत्ता दिली आहेस. हे प्रभो, आमच्या स्वामी, साऱ्या भूतलावर तुझे नाव
कितीतरी थोर आहे. तुझ्या ऐश्वर्याची कीर्ती गगनापर्यंत पोहोचवली आहे. बालके व तान्ही बाळे तुझे गुणगान गातात. प्रतिसाद. आपल्या हातच्या कलाकृतींवर तू तुझ्या पुत्राला सत्ता दिली आहेस. आकाश जे तुझे अंगुली कार्य, तू नियोजित केलेला तो चंद्र, ते तारे, हे सगळे मी पाहतो. तू मर्त्य मानवाची आठवण करतोस. यत्किंचित मानवजातीची तू पर्वा करावीस असा तो कोण. प्रतिसाद. आपल्या हातच्या कलाकृतींवर तू तुझ्या पुत्राला सत्ता दिली आहेस. तरी पण देवापेक्षा तू त्याचा यत्किंचित कनिष्ठ केले नाहीस. त्याचा गौरव आणि सामर्थ्य यांनी अलंकृत केले आहेस. आपल्या हातच्या कलाकृतीवर तू त्याला सत्ता दिली आहेस. सारे काही त्याच्या चरणापाशी ठेवले आहेस. प्रतिसाद. आपल्या हातच्या कलाकृतींवर तू तुझ्या पुत्राला सत्ता दिली आहेस. जयघोष. हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो, कारण ह्या गोष्टी तू बालकास प्रगट केल्या. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत लूक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, मी तुम्हा सांगतो, जो कोणी मला मनुष्यासमोर स्वीकारतो त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतासमोर स्वीकारेल. तसेच जो मला मनुष्यासमोर नाकारतो तो देवाच्या दूतासमोर नाकारला जाईल. आणि जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल त्याला त्याची क्षमा होईल. परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्याला त्याची क्षमा होणार नाही. जेव्हा तुम्हा सभा, सरकार आणि अधिकारी यांच्यासमोर नेतील तेव्हा कसे आणि काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे याविषयी काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हास शिकवेल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण संत इग्नेशियस ऑफ अँटिऑक ह्या थोर संताचा, महागुरू, फादर ऑफ द चर्च, धर्मपंडित अशा थोर संताचा सोहळा साजरा करीत आहोत. संत इग्नेशियस ऑफ अँटिऑक ज्यांनी ख्रिस्त सभेसाठी आपलं ज्ञान चांगल्या प्रकारे त्याचा वापर केला, वेळोवेळीच ख्रिस्त सभेला मार्गदर्शन केलं. जगामध्ये रोमन सरकारचं राज्य होतं. जी संकटं आली त्या संकटाला मोठ्या धैर्याने त्याने स्वीकारलं आणि ख्रिस्तासाठी आपलं रक्त सांडलं. असं चांगलं कार्य करत असताना रोमन येथून राज्य करणारा ट्रॅजन हा राजा इजिप्त देशामध्ये येतो आणि अँटिऑक त्यावेळी तिथे कार्य करत असतो. ते बिशप असतात
आणि त्यांना ख्रिस्ताविषयी ते विचारतात, त्यावेळी अँटिऑक म्हणतात, इग्नेशियस म्हणतात की ख्रिस्त माझं संपूर्ण जीवन आहे, ख्रिस्तासाठी मी माझं जीवन हे केलेलं आहे, वेचलेलं आहे आणि तोच आमचा तारणारा आहे. आणि त्यावेळी ह्या राजाला राग येतो, तो त्याला रोममध्ये पाठवतो. आणि रोममध्ये असताना, तुरुंगामध्ये असताना तो वेगवेगळी पत्र लिहितो आणि त्यातून ख्रिस्त सभेला मार्गदर्शन करतो. ख्रिस्ती जीवन कशा प्रकारे जगायला पाहिजे, चर्चची जी मूलभूत तत्त्वे आहेत ती काय आहेत, त्याचं पालन कशा प्रकारे करायला पाहिजे. कारण हा राजा पॅगन होता आणि लोकांना मृत्यूपूजेसाठी प्रवृत्त करीत असे. आणि संत इग्नेशियसला तुरुंगामध्ये नंतर त्याला 2 सिंहांच्या समोर उभे केलं जातं आणि तरीसुद्धा तो ख्रिस्ताला नाकारत नाही, ख्रिस्ताला स्वीकारतो आणि तेथे त्याचं रक्त तो सांडतो. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला स्पष्ट सांगत आहे, जो कोणी या जगातील मनुष्यासमोर मला नाकारील त्याला मी स्वर्गातील देवदूतासमोर नाकारीन. म्हणजेच हे जग जे आहे ऐहिक जग आहे, जे परमेश्वराने निर्माण केलेलं आहे आणि आई पलीकडे स्वर्गाचं राज्य आहे. तेथे जे देवदूत आहेत, जे देवाची सेवा करतात, जेथे खरं परमेश्वराचा आत्मा आहे, स्पिरिट आहे, त्या देवासमोर म्हणजेच देवातील सैन्यांसमोर मी तुम्हाला नाकारेन. आजच्या या ऐहिक जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना नाकारणं म्हणजे काय? आपण प्रार्थना करतो, मिसाला येतो आणि अशा प्रकारे आपण आपल्या श्रद्धेमध्ये, ख्रिस्ती श्रद्धेमध्ये वाढत असतो. परंतु ख्रिस्ती जी मूलभूत तत्त्वे आहेत, ज्याला आपण 10 आज्ञा म्हणतो, परमेश्वराची काही वचनं आहेत, ती वचनं जेव्हा आपण पाळतो तेव्हा आपण ख्रिस्ताला स्वीकारत असतो. आजच्या ह्या जगामध्ये आपल्याला अनेक आव्हानं आहेत, मोह आहेत आणि ह्यामुळे आपण कमी पडत असतो किंवा पाप करत असतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारत असतो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला ह्या आपल्या पापी जीवनाचा आढावा घेण्यासाठी आमंत्रण देत आहे. बायबलमध्ये जर आपण पाहिलं तर पेत्र, जो प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रमुख प्रेषित होता, शिष्य होता, त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं की मी कधीच तुम्हाला नाकारणार नाही. आणि शेवटी जेव्हा त्याच्यावर वेळ येते तेव्हा तो 3 वेळा प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारतो, परंतु नंतर पश्चाताप करतो आणि आपलं रक्त सांगतो. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त जो आपला तारणारा आहे त्यासाठी आपण जीवन जगत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचं जे कार्य आहे, अनेक मिशनरी, जसं संत इग्नेशियस ऑफ अँटिओक यांनी मिशनरी कार्य केलं. ख्रिस्ती लोकांचा छळ होता, परंतु त्याने स्वतःला राखून ठेवलं नाही. तो सतत हे मिशन ख्रिस्ताचं पुढे करत राहिला. आज आपण देखील आपले मिशनरी, आपण जरी इथे असलो तरी मिशनरी काही आफ्रिका देशामध्ये, काही आशियातील किंवा ग्रामीण भागामध्ये, दुर्बल भागामध्ये कार्य करत आहेत. जेव्हा आपण त्याग करतो, चॅरिटी करतो, त्यांच्यासाठी काहीतरी आपल्या उत्पन्नाचा 1 किंवा काही रक्कम आपण देत असतो, तेव्हा हे मिशन परिपूर्ण होत असतं किंवा ह्या मिशनला सहाय्य होत असतं. आपल्याला सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त आव्हान करत आहे. हे मिशन फक्त त्या मिशनरी लोकांचं नाही. आपलं मिशन जे आहे, जे काही आपल्याकडे आहे ते आपण शेअर केलं पाहिजे. जशी पहिली ख्रिस्त सभा जी होती, ज्यांनी स्वतःकडे ठेवलं नाही परंतु एकत्र आले, मिसामध्ये सहभागी झाले आणि त्यातूनच जे गरीब लोक, जे गरजू आहेत त्यांच्यासाठी त्यांनी दान दिलं आणि म्हणूनच ख्रिस्त सभा वाढली. आज आपण ह्या संताचा सोहळा साजरा करत असताना आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच्या मिशनची जाणीव करून देत आहे की आम्ही सुद्धा ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला आहे. आणि जेव्हा आपण ख्रिस्ती धर्मासाठी फक्त प्रार्थना करत नाही
किंवा मिसअटेंड करत नाही, परंतु आपल्याकडे जे आहे दान ते प्रामाणिकपणे आपण त्याचा लाभ इतरांना देत असतो आणि ख्रिस्ताच्या नावाचा गौरव करत असतो, तेव्हाच हे मिशन खरं पूर्णत्वात जात असते. आणि ते आपण करावं म्हणून आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. अर्पण गीत क्रमांक 98. जीवन माझे दान तुझेची कसे समर्पित करू मी प्रभुले, कसे समर्पित करू मी. जीवन माझे दान तुझेची कसे समर्पित करू मी प्रभुले, कसे समर्पित करू मी. नैनाच्या ज्योती लावू, प्रकाशाचा पथ दाऊ, नैनाच्या ज्योती लावू, प्रकाशाचा पथ दाऊ. तरीही नैनाची तेज तुझेची माझे काही नाही, तरीही नैनाची तेज तुझेची माझे काही नाही. जीवन माझे दान तुझेची कसे समर्पित करू मी प्रभुरे, कसे समर्पित करू मी. बंधू भगिनीनो, माझे व तुमचे बलिदान परमेश्वर पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू, संत इग्नेशियसने आपला प्राण तुझ्या चरणी अर्पण केला. तू जसा त्याचा स्वीकार केला तसाच आमच्या ह्या दानांचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरम प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य परास्त आहेत. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. तुझा सेवक रक्तसाक्षी संत इग्नेशियस ऑफ अँटिऑक ह्याने ख्रिस्ताचे अनुकरण केले. तुझ्या नावाच्या गौरवासाठी त्यांनी आपले प्राणार्पण केले. त्याच्या मरणातून तुझे सामर्थ्य प्रकट झाले. मानवी दुर्बलते म्हणून तुझ्या सामर्थ्याचे दर्शन जगाला घडले. तू दुर्बल जणांची निवड केलीस व तुझी साक्ष जगाला देण्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्यांना शक्ती दिलीस. म्हणून स्वर्गीय दरबारातील सर्व दूतगणांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझे या पृथ्वीवर मोठ्या आनंदाने अखंड गुणगान गातो. जाहली स्वर्गदरा. जय 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 जयकार प्रभूचा, येशू गीत गा नभंतरा. पावन 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 तमरे शांतिशाली तू प्रभुवरा. परमईशाच्या पावन नामे एक धन्य तो जनांतरा. जय 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 जयकार प्रभूचा, येशू गीत गा नभांतरा.
प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवतो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रशाचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स, वैद्य सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्त ठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्त वासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे स्वर्गाचे राज्य या जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती बैक देण्याची कृपा कर.
तू नित्य जीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. जग पाप हरता परमेश पुतळा सोडी दया धारा प्रभुवरा. जग पाप हरता परमेश पुतळा सोडी दया धारा प्रभुवरा. जग पाप हरता परमेश पुतळा शांती वर्षाव करा प्रभुवरा. जगाची पाप दूर करणारे हे देवाची कोकरू पहायच्या भोजनास बोलविण्यात आलेली सर्वधन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. हे ख्रिस्ताचे शरीर परत सध्याच्या माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत क्रमांक 160. मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, संत इग्नेशियसच्या सणाच्या या पवित्र दिवशी आम्ही स्वर्गीय भाकर स्वीकारली आहे. ह्या भाकरीने आम्हाला नवजीवन दे आणि खरे व एकनिष्ठ ख्रिस्ती बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वसामर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात.
करोना विषाणूमुळे आजारी लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना विषाणूमुळे आजारी असलेल्या या विश्वातील वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, करोनाची लागण झालेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. ह्या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही विनंती करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. उद्या रविवार 18 ऑक्टोबर सामान्य काळातील 29वा रविवार व जागतिक मिशन रविवार. उद्या आपले मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाडो आपल्या सर्वांसाठी मिसा अर्पण करतील. त्यावेळेला आम्ही नंदाखालमध्ये पुढील हेतूंसाठी मिसा अर्पण करू. स्वर्गवासी अगस्टिन फिलिप परेरा, स्वर्गवासी विक्टर जोरोम कोरिया, स्वर्गवासी जॉना फर्गोस, स्वर्गवासी डॉमिनिक जॉन डिसोजा. वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी तसेच जे वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी व ज्या आजारी आहेत त्यांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा म्हणून प्रार्थना. उद्या स्वर्गवासी डेनिस मायकल डिमेलो यांची वार्षिक मिसा आहे. तसेच स्वर्गवासी विक्टर सिल्वेरा व स्वर्गवासी सायमन दुमिंग मोत यांची महिन्याची मिसा आहे. तसेच स्वर्गवासी सिल्वेस्टर फिलिप डिमेलो व स्वर्गवासी कोशा विन्सेंट तुस्कानो यांची 7व्याची मिसा आहे. काही सूचना. उद्या आपले फादर क्रिस्टोफर वाज यांचा वाढदिवस आहे. कृपया आपल्या प्रार्थनेमध्ये त्यांची आठवण ठेवा. उद्या मिशन संडे आहे. दरवर्षी मिशन संडे निमित्ताने आपण जागतिक मिशनसाठी नेहमी भरघोस मदत करीत असतो. ह्या मदतीद्वारे आपण मिशन कार्यास हातभार लावतो आणि म्हणून आपणास विनंती आहे की पॅरिश काउन्सिल व सेवक नेत्यामार्फत जी दानपाकिटं आपल्याला पाठवलेली आहेत त्यामध्ये आपलं कौटुंबिक वार्षिक दान घालून आपण ती दानपाकिटं पॅरिश काउन्सिल किंवा सेवक नेत्यांकडे परत करावी. पॅरिश काउन्सिल सभासदांनी आपली सर्व पाकिटे जमा करून त्यातील रक्कम लिहून एक यादी तयार करावी व ती पॅरिशमध्ये सुपूर्द करावी. उद्या रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता नेहमीप्रमाणे धर्मशिक्षणाचा तास असेल. कुटुंबातील सर्व भाविकांनी एकत्र येऊन या धर्मशिक्षणामध्ये सहभागी व्हावे. येत्या रविवारी 25 ऑक्टोबरला नाझरेत माऊली सेंटर जलाडी आडले तळे यांचा सण आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून बुधवार दिनांक 21, गुरुवार दिनांक 22 व शुक्रवार दिनांक 23 या 3 दिवशी त्रिदिन भक्ती असेल व आपण नवेना नाझरेत माऊलीचा करणार आहोत. त्यानंतर 24 तारखेला वेसपूरची आभाराची मिसा असेल. प्रिय भाविकांनो, आपणा सर्वांस ठाऊक आहे की उमराळा येथील कॅपेच्यून संस्थेतील फादर ऑल्विन गोन्साल्विस यांचे निधन झाले. आपण त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करूया. तसेच त्यांच्या कुटुंबियांचं परमेश्वराने सांत्वन करावं. कॅपेच्यून संस्थेतील फादरांचं परमेश्वराने सांत्वन करावं म्हणून आपल्या प्रार्थनेमध्ये त्यांची आठवण करावं. अंतिम गीत क्रमांक 368.
तू अभिमान जेरुसलेमाचे वैभव तू इस्रायेलचे तू संतान तू सन्मान तू बहुमान मरिया आमुचा तू अभिमान मानवतेचा मानदंड तू कृपापूर्ण तुझला अभिमान तू सन्मान तू बहुमान मरिया आमुचा तू अभिमान भाग्यवंत तू प्रिय प्रभूला स्वर्गराणीचे तुझ वरदान तू सन्मान तू बहुमान मरिया आमुचा तू अभिमान तुझ्या गुणांचे करिता ध्यान तुझ पुढती नमते ही मान तू सन्मान तू बहुमान मरिया आमुचा तू अभिमान तुझ्या सारखी आई असता पडेल आम्हा कसली मान तू सन्मान तू बहुमान मरिया आमुचा तू अभिमान या शुभ सदनी तव मधुभजनी दंग जाहलो हरपुनी भान तू सन्मान तू बहुमान मरिया आमुचा तू अभिमान तू सन्मान तू बहुमान मरिया आमुचा तू अभिमान मरिया आमुचा तू अभिमान मरिया